हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेडिकल स्टुडंट यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण GNM फर्स्ट इयरमध्ये टिपालियामध्ये विचारला जाणारा बायोसायन्सचा प्रश्न बघूया. ठीक आहे. तर टिपालियामध्ये 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे हा. तर ब्लड कंपोनेंट्स अँड फंक्शन, रक्ताचे घटक आणि कार्य. तर प्रमुख घटक, रक्ताचे प्रमुख घटक. तर रक्ताच्या एकूण घनफळापैकी 55% भाग हा रक्तद्रव्य असतो, तर 45% भाग हा रक्तपेशी असतो. तर जे आपलं रक्त आहे ते पूर्ण एका बल्बमध्ये जर ठेवलं आणि तो खूप म्हणजे अर्धा तास 15-20 मिनिट जरी ठेवलं तरी खाली एकदम तळाशी त्याच्या रक्त आपले जे रक्तपेशी असतात त्या साचतात आणि वरती जे पाणी असतं त्यालाच आपण रक्तद्रव्य म्हणतो आणि खालच्या भागाला रक्तपेशी म्हणतो. ठीक आहे. तर वरचा भाग हा 55% असतो रक्तामध्ये आणि रक्तपेशीचा जो भाग आहे तो 45% असतो. ठीक आहे. तर रक्तद्रव्य प्लाझ्मा, तर हा रक्ताचा फिकट पिवळसर रंगाचा द्रव आहे. तर पाणी, यात सुमारे 91% ते 92% पाणी असते. बाकी काय, तर बाकी प्रथिने, ॲल्बुमिन रक्ताचा परासरण दाब, ऑस्मोटिक प्रेशर नियंत्रित करते. फायब्रिनोजन, तर हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अत्यंत आवश्यक असते. आणि ग्लोब्युलिन, तर हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्याचे काम करते. बाकी इतर पदार्थसुद्धा असतात. तर ग्लुकोज, अमिनो ॲसिड, संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स, युरिया आणि कार्बन डायऑक्साईड एवढे पदार्थ हे रक्तद्रव्यामध्ये असतात. ठीक आहे. तर रक्तपेशीचं बघूया आपण. तर रक्तपेशींची निर्मिती प्रामुख्याने हाडांच्या अस्थिमज्जा बोन मॅरोमध्ये होते, ज्याला हेमॅटोपोइसिस म्हणतात. तर काय, लोहित रक्तपेशी. तर रक्तपेशीमध्ये 3 प्रकारच्या रक्तपेशी असतात. एक आहे RBC, WBC आणि प्लेटलेट. ठीक आहे. तर आता प्रथम बघूया आपण लोहित रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स, त्याला एरिथ्रोसाइट्स असे सुद्धा म्हणतात. तर याची रचना, या द्विअंतर्गोल बायकॉन्केव्ह आकाराच्या असतात आणि सस्तन प्राण्याच्या परिपक्व पेशींमध्ये केंद्रक नसते. तर या रक्तपेशींना केंद्रक नसते. केंद्रक नसल्यामुळे ह्यांचे जे आहे त्यांचं पुनरुत्पादन होऊ शकत नाही. त्या फक्त तयार होऊ शकतात ते बोन मॅरोमध्येच. ठीक आहे. तर हिमोग्लोबिन, या पेशीत हिमोग्लोबिन असते ज्यामुळे रक्ताला लाल रंग येतो आणि ते ऑक्सिजनचे वहन करते. याचे आयुष्य, या पेशींचे सरासरी आयुष्य 120 दिवस असते. आता 2 नंबरची बघूया, श्वेत रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तर याला ल्युकोसाइट्स असे सुद्धा म्हणतात. याचं कार्य काय आहे, यांना शरीराचे सैनिक म्हटले जाते कारण त्या रोगजंतू विरुद्ध लढतात. जर समज आपल्या शरीरामध्ये कोणत्या रोगजंतूचा प्रसार झाला तर त्याच्या विरुद्ध या लढतात. ठीक आहे. तर याचे प्रकार, यांचे प्रामुख्याने 2 गट असतात. तर ग्रॅन्युलोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. यांना कणीदार पेशी म्हणतात. आणि ह्या ज्या खालच्या आहेत त्या अग्रॅन्युलोसाइट्स, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. यांना काय म्हणतात, अकणीदार पेशी म्हणतात. तर वरच्या कणीदार आणि खालच्या
कणेदार पेशी आहेत. तर बघूया रक्तबिंबिका प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट्ससुद्धा म्हणतात. या पेशी आकाराने सर्वात लहान असतात, सुमारे 2 मायक्रॉन, आणि शरीराला जखम झाल्यावर रक्त गोठवून ब्लड क्लॉटिंग, रक्तस्राव थांबवण्याचे महत्त्वपूर्ण काम या पेशी करतात. तर जिथे पण रक्तस्राव होत असेल तिथे जाऊन या काय करतात, ब्लड थांबवण्याचं काम करतात तिथे. ठीक आहे. तर रक्ताचे कार्य बघूया. तर रक्ताचे कार्य, रक्त हे शरीरातील वाहतूक आणि संरक्षणाचे मुख्य साधन आहे. एक म्हणजे वाहतूक, ट्रान्सपोर्ट, फुफ्फुसाकडून पेशीकडे ऑक्सिजन नेणे आणि पेशीकडील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे परत आणणे. 2 पोषक तत्वांचा पुरवठा, पचलेले अन्न, ग्लुकोज, विटामिन्स यकृताकडून विविध पेशीकडे पोहोचवणे. 3 उत्सर्जन, एक्सक्रिएशन, युरिया, लॅक्टिक ॲसिड यासारखे टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडाकडे वाहून नेणे. तापमान नियंत्रण, टेम्परेचर कंट्रोल, शरीराचे तापमान स्थिर राखण्याचे काम रक्त करते. रोगप्रतिकारशक्ती, प्रोटेक्शन, श्वेत पेशीद्वारे शरीरात शिरलेल्या जीवाणूंचा नायनाट करणे. आणि शेवटचा आहे संप्रेरक वहन, हार्मोन ट्रान्सपोर्ट, ग्रंथीमधून स्त्रवणारी संप्रेरके रक्ताद्वारे विशिष्ट अवयवापर्यंत पोहोचवली जातात. ठीक आहे. आणखी एक तुम्ही इथे ॲड करू शकता. जर कुठे ब्लिडिंग वगैरे होत असेल तर जे ब्लिडिंगचे थांबवण्याचे जे घटक आहेत ते सुद्धा तिथपर्यंत पोहोचवणे, हे सुद्धा रक्ताचं कार्य आहे. ठीक आहे. तर या बघा त्यांच्या डायग्राम आहेत. तर ही जी 1 नंबरची आहे ही आहे RBC, म्हणजेच रेड ब्लड सेल आहे. ह्या ज्या आहेत बाकीच्या, तर ही आणि ही, या 5 आहेत WBC आहेत त्यातल्या ही आणि ही, ह्या अग्रॅन्युलोटाइड्स आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स. आणि ह्या बाकीच्या ज्या 3 आहेत त्या आहेत ग्रॅन्युलोसाइट्स. बाकीची जी उरली आहे ही आहे प्लेटलेट. ठीक आहे. याच्या डायग्राम बघून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.